पोलीस स्टेशन पाचपावली येथे दिनांक 5/2/2024 फिर्यादी विनोद उमरेडकर यांनी रिपोर्ट दिला की त्यांच्या घरासमोर उभी केलेली त्यांची मोपेड गाडी जी हँडल लॉक करून ठेवली होती ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली। त्याबाबत पोलीस स्टेशनला पाचपावली येथे 78/24 379 गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हे शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की आरोपी धनराज सोरते राहणार तलाव बांगलादेश, नाईक तलाव बांगलादेश, मराठा चौक, पाचपावली यांनी चोरी केलेली आहे। त्यावरून गुन्हे शोध पथक पाचपावली यांनी त्याला ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली। त्यांनी गुन्ह्यातील कबुली दिली की एक होंडा कंपनीची ऑरेंज रंगाची मोपेड गाडी त्यांनी नमूद पाचपावली गुन्ह्यातील चोरली होती। सदर गाडी त्याच्याकडून जप्त केली। तसेच आरोपीकडून गुन्हे शोध पथक पाचपावली यांनी सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी त्याच्यासोबत असलेला एक विधी संघर्ष बालक याच्यासोबत इतर नागपूर शहरातील 4 पोलीस स्टेशनमधून अजून गाड्या चोरी केलेले कबूल केले। तसे गुन्हे शोध पथक यांनी तपासामध्ये पोलीस ठाणे शांतीनगर येथील एक टीव्हीएस ज्युपिटर गाडी, राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा दाखल असलेली एक होंडा ॲक्टिवा मोपेड, पोलीस ठाणे वाटोडा येथील ब्राऊन रंगाची ॲक्टिवा गाडी व पोलीस ठाणे कोतवाली येथील एक हिरो मेट्रो मोपेड गाडी चोरी केलेले कबूल केले। आरोपी धनराज सोरते यांनी 2 गाड्या चोरी केलेल्या आहेत व विधी संघर्ष बालक याने एकट्याने इतर नमूद 3 पोलीस स्टेशनच्या गाड्या चोरी केलेल्या आहेत। गुन्हे शोध पथक पाचपावली यांनी एकूण 5 मोटरसायकल नमूद दोन्ही आरोपीकडून जप्त केलेल्या आहेत। सदरची कारवाई पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पखान, पोलीस हेड कॉन्स्टेबल वासुदेव जयपूरकर, पोलीस नाईक शिपाई अंकुश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल हितेश फरकुंडे व सर्व पोलीस स्टाफ पाचपावली यांनी तपास केलेला आहे। सर, यामध्ये विधी संघर्ष बालक हा सहाय्यक गुन्हेगार आहे। त्यांनी एकट्याने पोलीस ठाणे प्रतापनगर, वाटोडा व कोतवाली येथील स्वतःने एकट्याने चोरी केलेल्या आहेत। विधी संघर्ष बालकावर इतर घरफोडीचे 392चे गुन्हे दाखल आहेत नागपूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनला।